नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र 85% स्टेट कोटा ग्रुप बी म्हणजेच BAMS, BHMS, BUMS, त्याचबरोबर ग्रुप सी ज्याच्यामध्ये फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसचा समावेश होतो। त्याच्या दोन्ही सिलेक्शन लिस्ट सेकंड राऊंडच्या आलेल्या आहेत। आता पुढील प्रक्रिया विद्यार्थ्यांना कशा प्रकारची करायची आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अपग्रेड झालेलं आहे, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अपग्रेड झालं नाही, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही, या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढची प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे याविषयी डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचं टायटल आहे ग्रुप बी BAMS, BHMS, BUMS / ग्रुप सी फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस आफ्टर रिझल्ट विद्यार्थ्यांपुढे काय काय मार्ग आहेत त्याविषयी डिटेल आपण आता पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, सेकंड राऊंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण 4 भागामध्ये विभागलेला आहे। पहिला आहे ज्या विद्यार्थ्यांना फ्रेश अलॉटमेंट झालेली आहे, म्हणजेच पहिल्या राऊंडला कोणतेही कॉलेज अलॉट झालेलं नव्हतं, परंतु सेकंड राऊंडला त्यांना कॉलेज मिळालेलं आहे। दुसरा आहे अपग्रेड विद्यार्थी, म्हणजे पहिल्या राऊंडला त्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं होतं, त्या ठिकाणी त्यांनी होल्ड किंवा फ्रीज केलेलं आहे कॉलेज आणि आता पुन्हा नव्याने त्यांना दुसरं कॉलेज अलॉट झालेलं आहे। तिसरा आहे नॉट अपग्रेड विद्यार्थी, म्हणजे अशा विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं, त्या ठिकाणी त्यांनी होल्ड किंवा फ्रीज केलेलं आहे। सेकंड राऊंडमध्ये बेटरमेंटसाठी त्यांनी चॉईस फिलिंग केली होती, परंतु त्यांचं कॉलेज अपग्रेड झालं नाही, त्यांच्या नावापुढे नो चेंज असं लिहून आलेलं आहे। अशा विद्यार्थ्यांपुढे काय पर्याय आहे? त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना या सेकंड राऊंडमध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं नाही त्यांच्यापुढे काय पर्याय आहेत ते आता आपण डिटेल पाहूयात। सुरुवात करूयात फ्रेश अलॉटमेंटपासून। ज्या विद्यार्थ्यांना फ्रेश म्हणजे सेकंड राऊंडमध्ये पहिल्यांदा कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांपुढे काय पर्याय आहेत? तर अशा विद्यार्थ्यांपुढे 3 मार्ग आहेत। पहिला आहे मिळालेल्या कॉलेजला होल्ड किंवा फ्रीज करून बेटरमेंटला जाणं, म्हणजे आत्ता मिळालेलं सेकंड राऊंडचं कॉलेज हाताशी धरून तिसऱ्या राऊंडला बेटरमेंटला जाणं, म्हणजे आत्ता मिळालेलं कॉलेज विद्यार्थ्याला समाधानकारक असेल, थोडंसं समाधानकारक असेल, परंतु त्याला असं वाटतं की तिसऱ्या राऊंडमध्ये मला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकतं, तर अशा विद्यार्थ्यांनी फ्रेश अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांनी आत्ता मिळालेल्या कॉलेजला होल्ड किंवा फ्रीज करायचं आहे आणि बेटरमेंटसाठी तिसऱ्या राऊंडला जायचं आहे। या ठिकाणी फायनल ॲडमिशन त्यांनी घ्यायचं नाही, म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही। कॉलेजला सांगायचं आहे आम्ही सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज होल्ड करतो आहोत, पुढच्या राऊंडला आम्ही बेटरमेंटसाठी जाणार आहोत। होल्ड किंवा फ्रीज करण्यासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग करणं मस्ट असतं। आपले ओरिजिनल डॉक्युमेंट त्याचबरोबर फीसचा DD सुद्धा कॉलेजकडे जमा करावा लागतो, फक्त स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही। फ्रेश अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांपुढे दुसरा पर्याय आहे फायनल ॲडमिशन। जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला पाहिजे तेच कॉलेज मिळालेलं आहे, याच्या पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही जाऊ इच्छित नसाल तर तुम्ही फायनल ॲडमिशन घेऊ शकता। याही कंडिशनमध्ये तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करावं लागेल आणि या ठिकाणी मात्र तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकता। जर फायनल ॲडमिशन करायचं असेल, पुढील राऊंडला तुम्हाला जायचं नसेल, तुम्हाला आत्ता याच राऊंडला पाहिजे ते कॉलेज मिळालेलं आहे, या कंडिशनमध्ये तुम्ही फायनल ॲडमिशन घेऊ शकता। फ्रेश अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांपुढे तिसरा एक पर्याय आहे, हा थोडासा वेगळा पर्याय आहे। हा पर्याय विद्यार्थ्यांनी अवलंबू नये असं माझं सजेशन राहील। कॉलेजला रिपोर्टिंगच करायचं नाही, म्हणजे मिळालेलं कॉलेज विद्यार्थ्यांना समाधानकारक नाही किंवा चुकीचं कॉलेज मिळालं आहे असं विद्यार्थ्याला वाटत असेल तर विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिपोर्टिंग नाही केलं तर काय होऊ शकतं? तर कॉलेजला रिपोर्टिंग नाही केलं तुम्ही तर तुम्ही राऊंड प्रोसेसमधून बाहेर पडता। सेकंड राऊंडपासून तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागेल तिसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश करण्यासाठी। नव्याने पूर्ण फॉर्म नव्याने रजिस्ट्रेशन CET सेलचा भरावा लागेल आणि नव्याने एंट्री करावी लागेल। सेकंड राऊंडपासून तुम्ही बाहेर पडता। बाहेर पडल्यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये येण्यासाठी तुम्हाला फ्रेश रजिस्ट्रेशन CET सेलच्या वेबसाईटवर नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागेल। त्यामुळं विद्यार्थ्यांनी हा मार्ग अवलंबू नये। मिळालेलं कॉलेज एकतर तुम्ही हाताशी धरा, होल्ड किंवा फ्रीज करा, किंवा त्या ठिकाणी जर समाधानकारक असेल, तुम्हाला पाहिजे तेच कॉलेज मिळालं असेल तर त्या ठिकाणी फायनल ॲडमिशन घ्या। होल्ड किंवा फ्रीज करणे किंवा फायनल ॲडमिशन या 2 कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजला जावंच लागेल। आपले डॉक्युमेंट्स किंवा DD जो आहे तो जमा करावाच लागेल। दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत अपग्रेड झालेले विद्यार्थी, म्हणजे असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे
त्या ठिकाणी त्यांनी होल्ड किंवा फ्रीज केलेलं आहे, फायनल ॲडमिशन घेतलं नाही. दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांनी बेटरमेंट किंवा अपग्रेडेशनसाठी चॉईस फिलिंग केलेली होती आणि त्यांना आता दुसऱ्या राऊंडमध्ये पहिलं कॉलेज सुटल्यानंतर दुसरं कॉलेज मिळालेलं आहे, ते म्हणजे अपग्रेड विद्यार्थी. यांच्यापुढं काय पर्याय आहेत, तर यांच्यापुढे 2 पर्याय अजूनही आहेत. एकतर आत्ता सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेजला फायनल ॲडमिशन घेणे. फायनल ॲडमिशन कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्टिंग किंवा जॉईनिंगला जावंच लागेल आणि या ठिकाणी तुम्ही जर आत्ता सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर तुम्हाला आवडलं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला फायनल ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकता. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिल्यानंतर यावर्षीचं तुमचं ॲडमिशन फायनल होऊन जातं. पुढच्या राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल नसणार आहात. त्यामुळं फायनल ॲडमिशन हा एक पर्याय त्यांच्यापुढं आहे. किंवा आत्ता सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जे आहे त्यालासुद्धा तुम्ही होल्ड करू शकता. म्हणजे पहिल्या राऊंडचं होल्ड केलं होतं तुम्ही, सेकंड राऊंडला बेटरमेंटसाठी आले होते. बेटरमेंट होऊन तुम्हाला आत्ता सेकंड राऊंडमध्ये नव्याने दुसरं कॉलेज अलॉट झालेलं आहे. या कंडिशनमध्ये तुमचं पहिल्या राऊंडला लागलेलं कॉलेज डिलीट झालेलं आहे, ते तुमच्या हातातून गेलेलं आहे. आता तुमच्याकडे दुसरं कॉलेज आहे. दुसऱ्या कॉलेजलासुद्धा तुम्हाला 2 पर्याय आहेत. एक तर आत्ता फायनल ॲडमिशन घेऊ शकता. जर कॉलेज दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं तुम्हाला पाहिजे तेच मिळालं असेल तर फायनल ॲडमिशन घेऊ शकता. किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा मिळालेलं कॉलेज तुम्ही होल्ड किंवा फ्रीज करून परत तिसऱ्या राऊंडसाठी बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग करू शकता. हा एक पर्याय तुमच्या पुढे आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं नाही, म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं, त्यांनी त्या ठिकाणी होल्ड किंवा फ्रीज केलेलं होतं कॉलेज आणि सेकंड राऊंडमध्ये त्यांनी बेटरमेंट किंवा अपग्रेडेशनसाठी चॉईस फिलिंग केलेली होती, परंतु त्यांचं कॉलेज अपग्रेड झालंच नाही. म्हणजे पहिलं जे कॉलेज होतं तेच पुन्हा त्यांना मिळालेलं आहे. किंवा सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांच्या कॉलेजच्या पुढे नो चेंज असं लिहून आलेलं आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं अपग्रेडेशन झालं नाही, त्यांना पुढचं कॉलेज मिळालेलं नाही. अशा विद्यार्थ्यांपुढं काय पर्याय आहेत, तर अशा विद्यार्थ्यांपुढं सुद्धा आपल्याला 2 पर्याय दिसतात. एक तर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे आणि सेकंड राऊंडमध्ये तेच तुमच्या नावापुढे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फायनल ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फायनल ॲडमिशन घेऊ शकता. रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करून तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकता. या कंडिशनमध्ये तुम्ही पुढील राऊंडमध्ये इलिजिबल असणार नाही. जर तुम्ही सेकंड राऊंडमध्ये जे कॉलेज तुमच्या नावापुढं सेम असेल किंवा पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलंच कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये मिळालं असेल, नो चेंज झाला असेल, कॉलेज मिळालंच नसेल अपग्रेड होऊन आणि तुम्ही जर फायनल ॲडमिशन घेतलं पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्याच कॉलेजला तर थर्ड राऊंडमध्ये तुम्ही इलिजिबल असणार नाही. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे नो चेंज, म्हणजे नॉट अपग्रेड विद्यार्थ्यांपुढं, की पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे त्याला पुन्हा तुम्ही होल्ड करू शकता. दुसऱ्यांदा त्या कॉलेजला होल्ड करून तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी सुद्धा बेटरमेंटला यावर्षीपासून जाऊ शकता. तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा चॉईस फिलिंग करू शकता. या कंडिशनमध्ये तुम्हाला कॉलेजला पुन्हा रिपोर्टिंग करायची आहे का या संदर्भात तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं होतं त्या कॉलेजशी संपर्क करून तुम्ही कॉलेजला यायची आवश्यकता आहे का, कारण आम्हाला पुढच्या तिसऱ्या राऊंडला जायचं आहे, अशा सूचना कॉलेजला देणं गरजेचं आहे. जर कॉलेजने तुम्हाला त्या ठिकाणी येऊन पुन्हा होल्ड करण्याच्या जर सूचना दिल्या तर तुम्हाला परत कॉलेजला त्या ठिकाणी होल्ड करण्यासाठी जावं लागेल. जर कॉलेजने सांगितलं की तुम्हाला यायची काही आवश्यकता नाही, तुमचं कॉलेज पुन्हा होल्ड राहील, तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही, याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी फायनल ॲडमिशन घेतलं नाही, त्या ठिकाणी तुमचं पुन्हा होल्ड होईल आणि पुन्हा तिसऱ्या राऊंडसाठी तुम्ही बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग करू शकता. आता दुसरे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलंच नाही, पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा मिळालेलं नाही, सेकंड राऊंडमध्ये सुद्धा मिळालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांपुढे एकच पर्याय आहे, तिसऱ्या राऊंडचा वेट करणे. तिसऱ्या राऊंडची सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी कॉलेज मिळवण्यासाठी चॉईस फिलिंग करू शकतात. यांना कुठलीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग सुरू होईल त्यावेळेस विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करायची आहे, नॉट अलॉटेड विद्यार्थ्यांसाठी. आता पुढचं शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना फ्रेश अलॉटमेंट झाली आहे, ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग होल्ड किंवा फ्रीज करायचं असेल किंवा फायनल ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉलेजला जावंच लागतं. तर वेळ दिलेला आहे 6/10/2023 ते 10/10/2023 या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण प्रक्रिया करायच्या आहेत. आणि पुढचं आहे ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव BAMSला मिळालेलं ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर 19/10/2023 या वेळेपर्यंत विद्यार्थी BAMSला मिळालेलं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा करू शकतात. कॅन्सल हा पर्याय विद्यार्थ्यांनी अवलंबू नये. शक्यतो मिळालेलं कॉलेज हाताशी धरून तिसऱ्या राऊंडचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी
करायचा आहे. रिझाईनची सुद्धा सुविधा CET सेलने दिलेली आहे. इन केस ज्या विद्यार्थ्यांना नीट रिपीटच करायची आहे परंतु अगोदर BMSला ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे किंवा आत्ता कॉलेज मिळालेलं आहे, या कंडिशनमध्ये जर तुम्हाला रिझाईन करायचं असेल तर रिझाईनची सुद्धा संधी आहे. 19/10/2023 पर्यंत विद्यार्थी रिझाईन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज हाताशी धरायचं आहे किंवा फायनल ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करण्यासाठी CET सेलने वेळ दिलेला आहे. 6/10/2023 ते 10/10/2023 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आपली रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करायची आहे. आता रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी काय काय प्रक्रिया विद्यार्थ्यांना कराव्या लागणार आहेत ते थोडक्यात पाहूयात. पहिलं, CET सेलच्या वेबसाईटवर तुमचं अलॉटमेंट लेटर येईल. अलॉटमेंट लेटरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपलं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्यानंतर जे आपल्याला कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजशी संपर्क साधायचा आहे. म्हणजे कॉलेजच्या वेबसाईटवर जायचं आहे, त्या ठिकाणाहून कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवायचा आहे आणि कॉलेजशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला तुमचं कॉलेज अलॉट झालेलं आहे, तर पुढील आम्हाला ॲडमिशन किंवा होल्ड किंवा फ्रीज करण्यासाठी त्या ठिकाणी यायचं आहे. तर पुढील प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे, तर हे कॉलेजशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट देतील. त्याचबरोबर किती अमाऊंटचा DD तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला लागणार आहे किंवा बहुतांश कॉलेज सुरुवातीला ओपन कॅटेगरीचीच फीस भरून घेतात, नंतर स्कॉलरशिपमार्फत विद्यार्थ्यांना त्यांची फीस मिळवून देऊ असं सांगतात. त्यामुळं डॉक्युमेंट्स आणि किती अमाऊंटचा DD लागणार आहे ते त्यांना विचारायचं आहे. ते तुम्हाला तशी माहिती सांगतील, तशा प्रकारचे डॉक्युमेंट्स अरेंज करायचे आहेत. त्याचबरोबर DD सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट प्रिपरेशन करत असताना विद्यार्थ्यांनी आणखी एक गोष्ट चेक करायची आहे. CET सेलच्या वेब पोर्टलवर जाऊन आपलं जे काही लॉग इन ID पासवर्ड आहे तो त्या ठिकाणी पाहून अप्लाइड सेशनमध्ये जाऊन आपल्या पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट त्या ठिकाणी पाहायची आहे. कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स त्याच सिरियलनी अरेंज करायचे आहेत. त्याचबरोबर अपलोड डॉक्युमेंट सेक्शनमध्ये जाऊन एक गोष्ट चेक करायची आहे की आपल्या डॉक्युमेंट्स पुढं CET सेलनी काही रिमार्क दिलेला आहे का. कारण यावर्षी विद्यार्थ्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते ऑनलाईनसुद्धा चेक झालेले आहेत आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांच्या डॉक्युमेंट पुढं रिमार्क आलेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एखाद्या डॉक्युमेंटसाठी ॲफिडेविट बनवण्याच्या सूचनासुद्धा CET सेलनी केलेल्या आहेत. त्यामुळं आपल्या डॉक्युमेंट पुढं काही रिमार्क आहे का आणि आपल्याला एखादा ॲफिडेविट बनवायला सांगितलेलं आहे का हे सुद्धा विद्यार्थ्यांनी तपासून घ्यायचं आहे. जर तुमच्या डॉक्युमेंट पुढं काही रिमार्क आला असेल किंवा ॲफिडेविट बनवण्याच्या सूचना CET सेलनी केल्या असतील तर तशा प्रकारचा ॲफिडेविट तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस घेऊन जायचं आहे, बनवूनच घेऊन जायचं आहे. डॉक्युमेंट प्रिपरेशन झाल्यानंतर DD सुद्धा विद्यार्थ्यांनी काढायचं आहे. DD कॉलेजला विचारून किती अमाऊंटचा DD लागणार आहे याची माहितीसुद्धा विद्यार्थ्यांनी कॉलेजकडून घ्यायचं आहे आणि नंतर पूर्ण तयारी झाल्यानंतर कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी जायचं आहे. 6/10/2023 ते 10/10/2023 पर्यंत रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करायचं आहे. शक्यतो विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवशी रिपोर्टिंग किंवा जॉईनिंगला जाऊ नये, कारण ऐनवेळी त्या ठिकाणी जर तुमचं एखादं डॉक्युमेंट रिजेक्ट झालं तर ते डॉक्युमेंट्स पुन्हा त्यांना अवेलेबल करून देण्यासाठी तुमच्या हातात वेळ असावा. यासाठी विद्यार्थ्यांनी 6 ते 8 तारखेपर्यंत शक्यतो आपली रिपोर्टिंग आणि जॉईनिंगची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जर त्या ठिकाणी काही अडचण आली असेल, एखादं डॉक्युमेंट्स कमी पडत असेल तर तुम्हाला ते अवेलेबल करून देण्यासाठी 1 ते 2 दिवसाचा वेळ तुमच्या हातामध्ये राहिला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अगदी शेवटच्या दिवशी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग टाळावं. अगोदरच आपलं रिपोर्टिंग आणि जॉईनिंगची जी काही प्रक्रिया आहे ती करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारचं पुढील प्रोसिजर राहणार आहे. फ्रेश अलॉटमेंटवाल्यांसाठी, अपग्रेडवाल्यांसाठी, नो चेंजवाल्यांसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजच मिळालेलं नाही त्यांच्यापुढे अशा प्रकारचे पर्याय असायचे आहेत. फ्रेश अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना हा जो काही कॉलेजला नॉट रिपोर्ट आहे किंवा मिळालेलं कॉलेज त्यांना सोडायचंच असेल, एखाद्या वेळेस चुकून एखादं कॉलेज पडलं म्हणजे तुम्हाला BMS पाहिजे होतं आणि चुकून तुमच्याकडे चॉईस फिलिंग करत असताना BHMS पडलं आणि तुम्हाला BHMS करायचं नाही, या कंडिशनमध्ये मात्र तुम्ही नॉट रिपोर्ट करू शकता आणि तिसऱ्या राऊंडसाठी फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकता. परंतु तुम्हाला BMSच पाहिजे होतं आणि तुम्हाला BMSचं एखादं कॉलेज मिळालं असेल तर हा पर्याय तुम्ही अवलंबू नका. एक तर कॉलेजला होल्ड करा किंवा फायनल ॲडमिशनचा विचार करा, कारण यावर्षीचा BMSचा जर आपण कट ऑफ पाहिला तर तो थोडासा हायर साईडला झुकलेला आपल्याला
पाहायला मिळतो। ज्या विद्यार्थ्यांना MBBS मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी सेकंड पर्याय BAMS ठेवल्यामुळे MBBSच्या राऊंडमधून ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही असे संपूर्ण विद्यार्थ्यांनी BAMSमध्ये चॉईस फिलिंग केल्याची शक्यता जास्त दिसते। त्याच्यामुळे BAMSचा कट ऑफ थोडासा हायर साईडला गेलेला दिसतो। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्ता मिळालेलं कॉलेज सोडण्याचा विचार करू नये, त्याला होल्ड किंवा फ्रीज करून पुढील राऊंडमध्ये बेटरमेंटसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होती संपूर्ण रिझल्ट नंतरची जी काही प्रक्रिया आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी दोन्हीकडेही लागू पडते। ग्रुप बी मध्ये BAMS, BHMS, BUMSचा समावेश आहे। ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसचा समावेश आहे। तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सेकंड राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांचं श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत मी हार्दिक अभिनंदन करतो। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी निराश होण्याचं काही कारण नाही। त्यांच्यापुढे आणखी 2 राऊंड आहेत, त्यामुळे याही विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं कारण नाही। पुढच्या राऊंडला त्यांनी चॉईस फिलिंगमध्ये जास्तीत जास्त कॉलेज ठेवून कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। धन्यवाद।